आपल्याला दिलेलं आहे L+2 आणि L-5 इज इक्वल्स टू 0. आता आपण हे अशा पद्धतीचे मल्टिप्लिकेशन केलेले आहेत ऑलरेडी. -10 L+0 याच्यामधले लाईक टर्म्स कोणते आहेत? 5L आणि 2L. मग -5L आणि +2L काय येतं आन्सर? ओके, तर पहा याच्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इथे. या ॲक्टिव्हिटी आपल्याला इथेच पाहायची आहे. पहा तुम्ही इथे पाहू शकता. इन द इक्वेशन 9y² + 5 = 0 डॅश इज द मतलब बॉक्स दिलेला आहे आपल्याला आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला ते इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज म्हणजे काय असेल इथे तुम्ही सांगा बरं. काय असेल मॅक्सिमम इंडेक्स काय असेल इथे? इथे व्हेरिएबल कोणता आहे याच्यामध्ये? y आणि इकडे मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल किती आहे रे या इक्वेशनमध्ये? तर 2 अँड देअरफॉर इट इज इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, या बॉक्समध्ये हा बॉक्स रिकामाच ठेवायचा आहे. म्हणजे रिकामा म्हणजे तिथे काय लिहिलं नाही तरी चालेल, ते चुकून झालेलं दिसत आहे. ओके, सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, इन द इक्वेशन m³ अच्छा म्हणजे तिथे तुम्ही काय लिहू शकता? इट इज लिहू शकता, बरोबर ना. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा दोन गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. इथे तुम्ही पाहू शकता इन द इक्वेशन m³ काय आहे इक्वेशन? तर m³ -5m² + 4 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे? तर m. सो इथे आपण लिहू शकतो m इज द ओनली व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? m इज द ओनली व्हेरिएबल. बट मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल काय आहे रे इथे? मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2 बिकॉज m ची जी इंडेक्स आहे ती इथे काय आहे? 3 आहे. त्यामुळे इट इज नॉट, इथे काय लिहिणार आपण? इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने थोडंसं 2 लिनियर फॅक्टर त्याचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. करेक्ट आहे, 2 लिनियर फॅक्टर आणि त्याचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे. मग आता हे कशा पद्धतीने करायचं? याला कशा पद्धतीने करू शकतो आपण? तर हे आपल्याला सोडवावं लागेल, बरोबर ना. आपल्याला दिलेलं आहे L+2 आणि L-5 इज इक्वल्स टू 0. आता आपण हे अशा पद्धतीचे मल्टिप्लिकेशन केलेले आहेत ऑलरेडी. L+2 ने L-5 ला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करतो आपण? L+2 ने याच्या प्रत्येक टर्मला किंवा L ने या ब्रॅकेटला म्हणजे असं L इन ब्रॅकेट L-5 आणि या +2 ने सुद्धा आपल्याला L-5 ला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. आता या L ने आणि या L ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे L² -5L + 2L - 10 इज इक्वल्स टू 0. याच्यामधले लाईक टर्म्स कोणते आहेत? 5L आणि 2L. मग -5L आणि +2L काय येतं आन्सर? बरोबर ना. -5L + 2L -3L म्हणजे आपल्याला मिळणार आहे L² -3L - 10 इज इक्वल्स टू 0. तुम्ही पाहू शकता हेच इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. L² -3L - 10 इज इक्वल्स टू 0. मग या इक्वेशनमध्ये आपल्याला काय आहे? तर L इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्सिमम इंडेक्स ऑफ L इज 2. सो देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे काय असणार आहे? तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. ओके, आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन्स लिहायचे आणि ते याच्यावरती एक ॲक्टिव्हिटी होती. ती ॲक्टिव्हिटी आपण इथे पाहिलेली आहे. ओके, आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहे पुढे? तर रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग रूट्स काय असतं? मूळ. मग त्या इक्वेशनचं रूट आहे का नाही? रूट म्हणजे सोल्युशन असतं, लक्षात घ्या. रूट्स म्हणजेच काय असतं? सोल्युशन असतं. सोल्युशन म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला? तर त्या इक्वेशनमध्ये आपल्याला असा व्हॅल्यू पुट करायचा असतो जेणेकरून त्याची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय होते? इक्वल होते किंवा सॅटिस्फाईड, ते इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. करेक्ट आहे. मग आता रूट ऑफ इक्वेशन इथं आपल्याला काय दिलं आहे? रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन द प्रिव्हियस क्लास यू हॅव स्टडीड दॅट इफ व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 0. बघा आपण मागच्या वर्षी शिकलो होतो, मागच्या इयत्ता 9वी मध्ये पॉलिनॉमियल जर आपल्याला 0 आला तर ती पॉलिनॉमियलमध्ये जी आपण व्हॅल्यू टाकायचो ती व्हॅल्यू काय असायची? त्याचा रूट असायचं, बरोबर ना. सोल्युशन असायचं. आता इथे तो फॅक्टर थेरम आणि रिमाइंडर थेरम या दोन गोष्टी आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलं होतं. त्याच्यामधला फॅक्टर थेरम काय सांगतोय बघा. इन द प्रिव्हियस क्लास यू हॅव स्टडीड दॅट इफ व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 0 फॉर x इज इक्वल्स टू a देन x - a इज अ फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. जर x इज इक्वल्स टू a पॉलिनॉमियलमध्ये पुट केलं आपण, समजा आपल्याकडे असे एखादी पॉलिनॉमियल आहे. ओके, p ऑफ x ओके इज इक्वल्स टू समथिंग. आता जर आपण x इज इक्वल्स टू a जर या पॉलिनॉमियलमध्ये पुट केलं म्हणजेच आपल्याला p ऑफ a इज इक्वल्स टू काय मिळणार आहे? 0.
जर हा पी ऑफ ए इज इक्वल टू 0 मिळाला तर आपण काय म्हणायचो की एक्स मायनस ए हा या पॉलिनॉमियलचा काय आहे, फॅक्टर आहे, बरोबर ना. दॅट इज पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल अँड पी ऑफ ए इज इक्वल टू 0, देन एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. इन दिस केस ए इज, हा जो ए आहे इज द रूट ऑफ रूट किंवा त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन ऑफ पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे पी ऑफ एक्स इक्वल टू 0 याचं हे काय असणार आहे, रूट असणार आहे किंवा काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे, बरोबर आहे. मग आता आपण याच्यावरचं काय करूया, एक एक्झाम्पल. हे समजलंय का तुम्हाला, परत एकदा समजून सांगतो बघा. आपल्याकडे एखादी पॉलिनॉमियल आहे पी ऑफ एक्स इक्वल टू 0. या पॉलिनॉमियलमध्ये जर एक्सची व्हॅल्यू आपण ए पुट केली आणि पॉलिनॉमियल ए पुट केल्यानंतर त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर आपल्याला 0 मिळाली तर एक्स मायनस ए हा त्याचा काय असतो, फॅक्टर असतो. मग एक्स मायनस ए जर त्याचा फॅक्टर असेल तर आपण असं म्हणू शकतो की एक्स इज इक्वल्स टू ए हा काय आहे, रूट आहे किंवा त्याचं सोल्युशन आहे, किंवा काय आहे त्याचं सोल्युशन आहे. मग त्यामुळे आपल्याला इथं असं मिळालं की एक्स इज इक्वल्स टू ए इज अ रूट ऑफ अ सोल्युशन. मग आता ते रूट आहे का नाही हे कसं चेक करायचं, मग त्यासाठी तुम्हाला ते पुट करावं लागेल आणि त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किंवा त्या इक्वेशनची व्हॅल्यू किंवा राईट हँड आणि लेफ्ट हँड साईड सेम होत आहेत का नाही हे तुम्हाला चेक करायचं. ओके, मग आता बघूया. आपण एक एक्झाम्पल दिलं इथं, ते एक्झाम्पल पाहूया कशा पद्धतीचं आहे. पहा, इथे दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6. ओके, मी थोडंसं हे झूम इन करतो. आपल्याला दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 अशी एक पॉलिनॉमियल दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 दिलेलं आहे, बरोबर. तर हे एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 याचं सोल्युशन आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मग आता कशा पद्धतीने करू शकतो, तर आपल्याला हा एक्स इक्वल्स टू मायनस 6 याच्यामध्ये पुट करावं लागेल. मग आपल्याला काय मिळेल, तर मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाइड बाय मायनस 6 प्लस 6. सो हे येईल तुम्हाला 36. 5 इंटू मायनस 6 येतो मायनस 30 प्लस 6. मग तुम्ही पाहू शकता इथे 36 काय चुकलं, बरोबर आहे ना. हां, म्हणजे इथे आपल्याला मिळालं 36 मायनस 30 इथे प्लस नाही, इथे मायनस आहे, बरोबर. त्यामुळे इथे काय झालं, चुकल्यागत झालं, बरोबर ना. इथे काय आहे, मायनस 6 आहे. ओके, इथे काय आहे, मायनस 6. ओके, मग इथे मायनस 6 असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तर हा याला 6 मायनस 6 इक्वल्स टू 0. म्हणजे या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 0 मिळाली आणि हा 0 मिळाल्यामुळे एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 हा काय असणार आहे, सोल्युशन ऑफ द इक्वेशन असणार आहे. काय असणार आहे, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. समजतंय सर्वांना. सो हे सोल्युशन आहे का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं हे तुम्हाला इथे समजलं असेल, बरोबर. काय दिलेली व्हॅल्यू ही पॉलिनॉमियलमध्ये पुट करायची, त्याची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण त्याला काय म्हणणार, ते त्याचं सोल्युशन किंवा ते त्याचं रूट आहे. ओके, एवढं सोपं आहे रूट चेक करणं. ठीक आहे, आपण काही आता एक्झाम्पल्स पाहूया आणि त्याच्या थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, मग आता काही एक्झाम्पल्स आहेत बघा. 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 0 आणि आपल्याला सांगितलं आहे, आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेली आहे, इक्वेशन दिलेलं आहे 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन दिलं आहे आणि आपल्याला काही एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या एक्सच्या व्हॅल्यूज त्याचं सोल्युशन किंवा रूट आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू दिलेलं आहे आपल्याला. पहिलं एक्स इज इक्वल्स टू 3/2. ओके, आता आपण एक्स इज इक्वल्स टू 3/2 ला चेक करूया. मग काय करायचं आपल्याला, तर पुट एक्स इज इक्वल्स टू 3/2 इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे किंवा इन द पॉलिनॉमियल, in the polynomial in the polynomial 2x square minus 7x plus 6, बरोबर ना. कारण लेफ्ट हँड साईडला जे असणार आहे ती आपली पॉलिनॉमियल असते, आपण शिकलोय. मग या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा x इज इक्वल्स टू 3/2 पुट करायचा आहे. मग काय मिळेल पाहूया. याच्यामध्ये आपण जर पुट केलं तर काय मिळतंय बघा, 2x स्क्वेअरच्या जागी आपल्याला 3/2, एक्सच्या जागी 3/2 म्हणजे 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 3/2 प्लस 6, बरोबर. आता इथं तुम्ही सांगा मला याचा स्क्वेअर काय येतो, a/b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 3चा सुद्धा स्क्वेअर करावा लागेल आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4
मायनस 7 मल्टिप्लाइड बाय, बघा आता 7 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 21 डिवायडेड बाय 2 प्लस 6. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता इथे 2 याने डिवाइड केलं तर आपल्याला मिळालं 9/2 मायनस 21/2 प्लस 6. याला कसं सिम्प्लिफाय करू शकतो सांगा बरं. आता याला कसं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. ओके, 9/2 मायनस 21/2. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर आपण काय करतो, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करतो. मग तुम्ही इथे मला सांगू शकता 9 मायनस 21 याचं जर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं म्हटलं तर किती येतं आन्सर. 9 मायनस, इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 डिनॉमिनेटरला लिहावं लागणार आहे, बरोबर का नाही. 2 काय करावं लागणार आहे, डिनॉमिनेटरला लिहावा लागणार आहे. ओके, एक मिनटं. तर 9/2 याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा इथे काय करायचं, इक्वल्स टू 9 मायनस 21 डिवायडेड बाय 2 प्लस 6. ओके, आता इथे 9 मायनस 21 किती येतो रे, 9 मायनस 21 येणार आहे, किती येईल तुम्हीच सांगा मला, -12. का, कारण 21चं जे काही साईन आहे ते कसं आहे, निगेटिव्ह आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 9 मायनस, बघा पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर याच्यामध्ये जर आपण सबट्रॅक्शन करत असू म्हणजे ॲडिशन करत असू तर काय करायचं, आपल्याला मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि जर तसं केलं, आलेलं जे काय उत्तर आहे त्याला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. मग -21 आणि +9 म्हणजे आन्सर येणार आहे -12, बरोबर ना, डिवायडेड बाय 2 प्लस 6. मग आता -12ला आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला इथं -6 आलं आणि हा +6 इक्वल्स टू काय आला, 0. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं, तर x इज इक्वल्स टू 3/2 या पॉलिनॉमियलमध्ये पुट केल्यानंतर त्याचं उत्तर 0 मिळालं. आणि 0 मिळालं म्हणून आपण इथे लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल्स टू 3/2 इज सोल्युशन ऑफ व्हॉट, 2x² मायनस 7x प्लस 6 इक्वल्स टू 0. याचे हे काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे या दिलेल्या इक्वेशन्स. ओके, आता आपल्याला अजून एक एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, ती एक्सची व्हॅल्यू आपण पाहूया. x इज इक्वल्स टू आपल्याला दिलेला आहे -2. x इज इक्वल्स टू काय दिले आपल्याला, -2 दिलेला आहे. मग x इक्वल्स टू -2 साठी आपण पाहूया. आता आपलं जे काही पॉलिनॉमियल होतं ते काय होतं पॉलिनॉमियल, तर 2x² मायनस 7x प्लस 6 इक्वल्स टू 0. पण आपल्याला आता पॉलिनॉमियल लिहायचं म्हणजे इक्वल्स टू 0 लिहिता येईल का, नाही. या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला ही x इक्वल्स टू -2 ही व्हॅल्यू प्लग करायची. 2 इन ब्रॅकेट -2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7 इंटू -2 प्लस 6. बघा याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळते पाहूया, 2 मल्टिप्लाइड बाय 4, कारण -2चा स्क्वेअर सुद्धा काय येतो, 4च येतो. मायनस इंटू मायनस काय येणार आहे, प्लस 7 2 जा 14. ओके, प्लस 6. सो इथे मिळालं 8 प्लस 14 प्लस 6. इथे तुम्ही पाहू शकता 14 प्लस 6 20 प्लस 2 28. म्हणजे इथे व्हॅल्यू काय मिळाली आहे, 28, विच इज नॉट इक्वल्स टू 0. सो हे आपण असं लिहू शकतो, दिस इज नॉट इक्वल्स टू 0 अँड देअरफॉर x इज इक्वल्स टू -2 इज नॉट ए सोल्युशन ऑफ 2x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनचं हे सोल्युशन नाही आहे, कारण पॉलिनॉमियलमध्ये आपण जर ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला पॉलिनॉमियल इक्वल्स टू 0 मिळत नाही आहे. आणि म्हणून आपण याला काय म्हणणार, हे याचं सोल्युशन नाही आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. यस, आता आपण याच्यावरती एक ॲक्टिव्हिटी पाहूया. ते ॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण पुढच्या पेजमध्ये पाहूया. बघा इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहू शकता. तुम्हाला इथे दिलेलं आहे इफ x इज इक्वल्स टू 5 इज अ रूट ऑफ इक्वेशन. आपल्याला ऑलरेडी दिलं, इथं काय दिलं आहे, x इज इक्वल्स टू 5 हे इक्वेशनचं रूट आहे. रूट आहे म्हणजेच काय आहे, सोल्युशन आहे. बघा जर हे याचं सोल्युशन असेल तर आपण या पॉलिनॉमियलमध्ये व्हॅल्यू पुट केली तर ती 0 आली पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग आता इथं देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. पण एक प्रॉब्लेम आहे, या पॉलिनॉमियलमध्ये k दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्या k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता लक्षात घ्या, कम्प्लिटिंग द फॉलोइंग. आता इथे काय करायचं आहे, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन काय आहे बरं, इथं वन ऑफ द रूट्स म्हणजे काय, या दिलेल्या इक्वेशनचं एक रूट आपल्याला दिलं आहे ऑलरेडी. मग ते वन ऑफ द रूट काय आहे, x इक्वल्स टू 5. मग इथे काय लिहावं लागेल, 5 लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, वन ऑफ द रूट इज इक्वल्स टू 5. करेक्ट आहे. असं तुम्हाला जर समजा ॲक्टिव्हिटी नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे असं लिहायचं आहे. आणि लक्षात घ्या, हा क्वेश्चन बोर्डला येतो म्हणजे येतोच, समजतंय. के ची व्हॅल्यू फाइंड करा असा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी येणार म्हणजे येणार.
Okay, so if x is equals to 5 is a root of equation kx square minus 14x minus 5 is equals to 0, then find the value of k by completing the following activity. याच्यामध्ये वन रूट आपल्याला दिलेला आहे, ते वन रूट काय आहे तर 5 आहे. मग आपण काय करतो, नाव लेट x is equals to 5 इन द इक्वेशन. काय करतो आपण, x is equals to 5 पुट करतो किंवा इथं लेट केलं तरी चालतं, लेट म्हटलं तरी चालतं. मग आता आपण पुट करूया. आता मी इथे तुमच्यासाठी इकडे सोडवतो. ओके, बघा काय करणार, मग आपण जिथे जिथे एक्स आहे पॉलिनॉमियलमध्ये तिथे तिथे किंवा या इक्वेशनमध्ये, आता आपण इक्वेशनमध्ये पुट केलं तरी चालेल, कारण आपल्याला माहिती आहे की इक्वेशनमध्ये पॉलिनॉमियलमध्ये पुट केल्यानंतर उत्तर किती येतं, 0. म्हणजे याच्यामध्ये पुट केलं की उत्तर 0 येणार आहे. मग इथे आपण पुट करतोय बघा, के इंटू एक्सची व्हॅल्यू काय 5 स्क्वेअर मायनस 14 इन ब्रॅकेट 5 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आपल्याला काय करायचं आहे, केची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे के या बाजूला सेपरेट राहायला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं. मग 5 स्क्वेअर किती येतो 25. सो हे लिहिता येतं 25k मायनस 14 मल्टिप्लाइड बाय 5 70 आणि हा मायनस 5 इज इक्वल्स टू 0. मग मला सांगा 25k, आता के आणि 70 यांचं ॲडिशन होऊ शकते का, नाही. कशी काय नाही, कारण ते लाईक टर्म्स नाही आहेत. 70 आणि 5 हे लाईक टर्म्स आहेत. मग -70 -5 दोघांचे साईन निगेटिव्ह, दोघांचे साईन निगेटिव्ह असतील तर ॲडिशन करत असताना नंबर्सचे ॲडिशन करायचे. मग नंबर्सचे ॲडिशन येते 75 आणि जे कॉमन साईन असतं ते देतो किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह. मग इथे आलं -75 इज इक्वल्स टू 0. सो 25k इज इक्वल्स टू हा -75 जर राईट साईडला शिफ्ट केला तर आपल्याला मिळणार आहे 75. म्हणजेच k इज इक्वल्स टू काय मिळेल रे, आता तुम्ही सांगायचे मला, k इज इक्वल्स टू काय मिळेल इथे, k इज इक्वल्स टू काय मिळेल सांगा मला, इथे सांगायचं तुम्ही. कशा पद्धतीने आपण करू शकतो, हे कशा पद्धतीने करू शकतो आपण, तर हा 25 जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर वी नीड टू डिवाइड ऑन बोथ साइड बाय 25. आणि जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 75 डिवायडेड बाय 25. मग 25च्या टेबलमध्ये 75 आहे आणि तो कधी येतो 25 3 जा, म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, 3 मिळालेली आहे. आता मुलांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला उत्तरं तिथंच दिलेली असतात. आपल्याला फक्त थोडं डोकं शांत ठेवायचं आहे आणि ते ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पाहून त्याची उत्तर लिहायची. बघा गंमत दाखवतो तुम्हाला. इथे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, इथे पुट करायला सांगितलं आहे. काय करायचं आहे, एक्स इज इक्वल्स टू 5 पुट करायचं आहे. तिथे 5 पुट केलं, तुम्हाला खाली सोडवून दिलेलं आहे ऑलरेडी. बघा आपल्याला तर इथं सोडवावं लागलं, पण इथे सोडवून दिलेलं आहे. 25k मायनस मी काय सांगितलं तुम्हाला, याची ॲडिशन 75 इथे लिहिता येतं. बरोबर. आता हा -75 तिकडे गेला की काय होतो, हा 75 आणि बघ 25 ने डिवाइड केलं की तर 75 डिवायडेड बाय 25 उत्तर 3 येणार आहे, दिलेलं आहे ऑलरेडी. उत्तर 3 दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीने लिहिता येतं. हे खूप सोपं आहे. जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला हे अगदी परफेक्ट समजतं. आणि लक्षात घ्या, इथे आपण 3 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, बरोबर का नाही. एक तर केची व्हॅल्यू फाइंड करा, दुसरी गोष्ट म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे ओळखा, आणि तिसरा क्वेश्चन म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज लिहा. हे 3 क्वेश्चन आपले आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये कव्हर झालेले आहेत आणि याच्यावरती कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. समजतंय? ओके. आता जो काही पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.